मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। एकीकडे सरकार डिजिटल शाळा आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत असताना दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव बुलढाणा जिल्ह्यातून समोर आलंय। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सोमठाणा इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या तब्बल 2 खोल्या पावसामुळे पत्त्यासारख्या कोसळल्या आहेत। सुदैवाने शाळेला सुट्टी असल्यानं एक मोठा अनर्थ टळलाय, नाहीतर अनेक निष्पाप विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडला असता। पण प्रशासनाच्या या उघड निष्काळजीपणामुळे गावकऱ्यांमध्ये आता प्रचंड संताप पाहायला मिळतोय। हे दृश्य आहे चिखली तालुक्यातील सोमठाणा गावातील जिल्हा परिषद शाळेचं। पावसाच्या तडाख्याने या शाळेची बाजूची भिंत पूर्णपणे कोसळलीये। छताचा स्लॅब तुटून खाली लोंबकळतोय, तर वर्गाच्या आत विटा आणि मातीचा ढीग साचलाय। सुदैवाने दुर्घटना घडली तेव्हा शाळेला सुट्टी होती, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। मात्र शेजारी खेळणाऱ्या एका लहान मुलाच्या डोक्याला किरकोळ दुखापत झालीये। 2 वर्ष झाले आमच्या शाळेची पडझड झालेली आहे। त्यावेळेस एका मुलाला लागलं होतं, 70,000 रुपये दवाखान्यात खर्च आला साहेब। त्यावेळेस आम्ही पोलीस कंप्लेंट केलेली आहे, रिपोर्ट दिलेला आहे, त्याच्यानंतर पाठपुरावे केलेले, शाळेचं बांधकाम माझी मागणी केली। आमदार, खासदार, BDO, SDO, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्वीकडे मागणी केली आम्ही। एकही आमच्या गावाकडे लक्ष द्यायला तयार नाही। सर्व शिक्षक वर्ग चांगला आहे। 1 ते 7 हे शाळेचे वर्ग आहेत आमच्या इथं, आणि 4 शिक्षक आमच्या इथं शिकू राहिले। 1 शिक्षक हे पंचायत समितीला ठेवू राहिले। या 4 शिक्षकांनी किती त्रास सहन करायचा आहे। आता आमचं म्हणणं आहे की बा ताबडतोब आमच्या शाळेचं बांधकाम चालू करा, अन्यथा आम्हाला पंचायत समितीत जागा द्या आमच्या मुलांना शिकवायला, आणि हे शिक्षक लोक तिथं बोलून आम्ही त्यांना शाळा शिकवायला। आमच्या सोमठाणा जिल्हा परिषद शाळेची अशी परिस्थिती झालेली आहे, वर्ग 1 ते 7 असून 2 खोल्या अक्षरशः पडलेल्या आहेत, आणि त्या जवळपास 2 वर्षापासून पडलेल्या आहेत। आणि शासनाकडे बऱ्याच वेळा पाठपुरावा करून शासनाने कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही, आणि त्या खोल्याचं बांधकाम पूर्ण केलं नाही। आणि सध्या मुलांची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की आज त्या भिंती कोसळतायत। काल एका विद्यार्थ्याला एक भिंत कोसळून विटाचा तुकडा लागला, आणि त्याला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आलं। अशी परिस्थिती पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याची होऊ नये असं आम्हाला वाटतंय। शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनाकडून अपेक्षा आहे या वर्ग 2 खोल्या शासनाने ताबडतोब बांधून देण्याची कृपा करावी। न दिल्यास आम्ही हा वर्ग जो आहे, संपूर्ण वर्ग हा पंचायत समितीमध्ये नेऊन भरवणार आहोत। आणि आमचे शिक्षक लोक चांगले आहेत, परंतु ते पंचायत समितीमध्ये येऊन शिकवतील असं आम्हाला वाटतंय। घटनेची माहिती मिळताच उपशिक्षणाधिकारी जैन यांनी तातडीने सोमठाणा गावात धाव घेतली। यावेळी संतप्त गावकऱ्यांनी आणि पालकांनी त्यांना घेरलं। अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची समजूत काढत शाळेच्या तातडीच्या दुरुस्तीचे लेखी आश्वासन दिले आहे। त्यानंतरच गावकरी शांत झाले। पण इथे मुख्य प्रश्न हाच उपस्थित होतोय की वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने वेळीच कारवाई का केली नाही? दुर्घटना घडण्याची आणि कुणाचा तरी बळी जाण्याची प्रशासन वाट पाहत होतं का? चिखली तालुक्यातील शाळांचा दर्जा आणि शिक्षणाधिकारी कार्यालयाचा हा सुस्त कारभार कधी सुधारणार? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या या निष्काळजीपणाची आता शिक्षणाधिकारी आणि स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेण्याची गरज आहे। सोमठाणा शाळेसाठी तात्काळ नवीन इमारत मंजूर करावी, हीच आता गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, चिखली, बुलढाणा। अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज।